शहर कांग्रेस कमेटी के उपाध्यक्ष उमेश किशोर सोमानी और लातूर जिला महिला कांग्रेस की उपाध्यक्ष स्वाति उमेश सोमानी ने 13 जून को सुबह 10 बजे रैनापुर नगर पंचायत कार्यालय के सामने विभिन्न मार्गों को लेकर और नींद का नाटक कर रहे अधिकारियों को जगाने के लिए एक प्रतीकात्मक आह्वान कार्यक्रम आयोजित किया। नागरिकों की प्रतिक्रिया देखने को मिली। रैनापुर शहर में मुख्य मार्ग पर बंद स्ट्रीट लाइट को तत्काल चालू किया जाए, शहर में स्वच्छता बढ़ाई जाए, अवैध नल जल स्थापना और घर के किराए पर ब्याज दर कम की जाए। नगर पंचायत के 2 अलग-अलग कार्यालय होने से नागरिकों की असुविधा को टाला जाए। नगर पंचायत के अंतर्गत MRGS का काम शुरू किया जाए। पिछले 5 वर्षों में किए गए सभी कामों का निरीक्षण किया जाए क्योंकि वे अनुमान के अनुसार नहीं थे। पेयजल योजना के तहत अधूरे काम पूरे किए जाए आदि। इस कार्यक्रम में रैनपुरा शहर कांग्रेस कमेटी के उपाध्यक्ष उमेश किशोर सोमानी, लातूर जिला महिला कांग्रेस की उपाध्यक्ष स्वाति उमेश सोमानी और कांग्रेस कार्यकर्ता और महिलाएं उपस्थित थी। बरेचसे निवडणुका ह्या झालेल्या नसल्यामुळे प्रशासक सुरू असल्यामुळे या ठिकाणी यांचं मनमानी कारभार चालू आहे। गेल्या 8 महिन्यापूर्वी विधानसभेच्या निवडणुका झाल्या, नवीन आमदार नवनिर्वाचित आमदार निवडून आले। रेणापुरात त्यांनी एकदाही येऊन इथल्या समस्या विचारल्या नाहीत किंवा सीओला कधी फोन करून त्यांनी विचारलं नाही की काय समस्या आहे तिथं चालू। हजारो लोक या ठिकाणी रोज समस्या घेऊन येतात, त्याची हेळसांड केली जाते। सीओ फक्त 2 दिवस रेणापूर नगरपंचायतला असतात। आता पण आंदोलन माहीत असून सुद्धा ते या ठिकाणी उपस्थित नाहीयेत, ही सगळ्यात दुर्दैवी बाब आहे। या रेणापूर नगरपंचायत अंतर्गत 6 वाडे तंडे वस्ते पण या ठिकाणी येतात। स्वच्छतेच्या गाड्या फक्त रेणापुरातच फिरतात, ते पण त्यांच्या मनावर आहे। 15 दिवसाला, 10 दिवसाला, 20 दिवसाला कधीच खेडेपाडी कुठली गाडी लवकर वेळेवर जात नाही, त्यामुळे दुर्गंधीचं प्रमाण वाढत चाललेलं आहे। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे माजी आमदार धीरजभाई विलासराव देशमुख साहेब यांनी 9 कोटीची पेयजल योजना मंजूर करून आणली होती। त्या योजनेचं काम पण अर्धवट झालेलं आहे व गुत्तेदार पळून गेलेला आहे। त्याचे हे काम पूर्णपणे झालेलं नाही, म्हणजे लोकांना परत पाणी व्यवस्थित मिळत नाहीये। शुद्ध जलशुद्धीकरण केंद्र रेणापुरात असून कधीही पाणी स्वच्छ त्यांना मिळत नाही। त्याचबरोबर रेणापुरातील रस्त्यावरचे सगळे पददिवे बंद आहेत। याचं कारण यांना विचारायला गेलं ते सांगतात की राष्ट्रीय महामार्ग त्याला जबाबदार आहे आणि राष्ट्रीय महामार्गाशी संपर्क साधला ते म्हणतात आम्ही ह्यांना टेक ओव्हर केलेला आहे। कुणीही जिम्मेदारी घेऊन त्याचं उत्तर द्यायला तयार नाही। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे गेल्या 5 वर्षामध्ये जे काही कामं झालेत ते सगळे अनलिगल इन बोगस कामं झालेत। त्याची पूर्णपणे ह्यांनी माहिती घेण्यासाठी किंवा त्याचं पूर्ण माहिती काढण्यासाठी त्यांनी एखादी समिती नेमावी व त्या कामाची तपासणी करावी, ही आमची प्रमुख मागणी आहे। तसेच गेल्या पंचवार्षिक मध्ये माननीय आमदार धीरजभाई विलासराव देशमुख साहेबांनी जेवढं बजेट दिलं होतं त्या बजेटमधून 59 कामं रेणापूर नगरपंचायत अंतर्गत झालेले आहेत। त्या एकाही कामाचं फलक लावलेलं नाही। आम्ही वारंवार त्यांना अर्ज दिले, स्वतः साहेबांच्या लेटर पॅडवरती आम्ही त्यांना अर्ज दिलेला आहे, तर तरी त्याची दखल न घेता कुठल्याही प्रकारचा कितीचा रस्ता हीच लोकांना माहित नाही, मग भांडणार कुणाला लोक, कोण गुत्तेदार आहे गुत्तेदार कोण आहे हीच कुणाला माहित नाही। ह्या सगळ्या समस्यांच्या निराकरणासाठी हे छोटंसं आम्ही आज या ठिकाणी आंदोलन केलंय। जर याची दखल नगरपंचायत प्रशासनानं नाही घेतली तर येणाऱ्या काळामध्ये यापेक्षा तीव्र आंदोलन